नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहे कोणत्याही मोठ्या संख्येचा टेबल किंवा पाढा कसा तयार करायचा. कारण 20-30 पर्यंत पाढे लक्षात राहतात, पण तिथून पुढचा पाढा लक्षात ठेवणं थोडं अवघड आहे. तर आता आपण एक्झाम्पल घेतले 64चा पाढा तयार करतो. तर त्याच्यासाठी पहिले काय केलं की 6चा एक टेबल लिहून घेतलाय पाढा आणि 4चा एक पाढा लिहून घेतलाय. तर आपण बघूया कसं करायचंय. पहिले 64 एके 64, 64 दुने हे 128. आता जेव्हा दोन्ही पाड्यांमध्ये एकक आणि दशक स्थानचा अंक आहे, त्यावेळी काय करायचं, एकक स्थानचा अंक आहे असं लिहून घ्यायचा आणि दशक स्थानचा अंक आणि हे दोन अंक 6च्या पाड्यातील यांची बेरीज करायची, म्हणजे 192. म्हणजे 2 आपण आहे असं लिहिलं आणि 18 + 1 19 केलं. ठीक आहे. सेम 6 आपण एकक स्थानचा अंक आहे असं लिहिणार आहे आणि म्हणजे 256. सेम असं करत जायचंय. सेम तसंच आपण पुढं करून घेतलंय. हा 4 एकक स्थानचा अंक 4 आहे असं लिहिलंय आणि हे 36 + 2 38.